नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 25 ऑक्टोबर 2025. आज सकाळी 6 वाजता उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनी धरणातून सध्याला भीमा नदीमध्ये किती विसर्ग आहे आणि दौंडच्या विसर्गामध्ये किती वाढ झालेली आहे याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी उजनी धरणाची एकूण पाणी पातळी ही 496.830 मीटर, तर एकूण पाणी साठा हा 117.23 TMC आणि उपयुक्त पाणी साठा हा 53.57 TMC. उजनी धरण 100%वर थांबलेला आहे. उजनी धरणातून काल जो सकाळी 20,000चा विसर्ग होता तो टप्प्याटप्प्याने कमी करत तो 5,000 करण्यात आला आहे. काल सकाळी 6:30 वाजता उजनी धरणाचा विसर्ग 20,000 क्युसेकचा होता भीमा नदीमध्ये. तो सकाळी 8:30 वाजता तो 10,000 करण्यात आला. परत नंतर तो 10:30 वाजता 5,000 करण्यात आला आणि तो 5,000 विसर्ग सध्याला कायम आहे. आणि उजनी धरणात येणाऱ्या दौंडच्या विसर्गात मात्र कालच्यापेक्षा वाढ झाली आहे. काल 1875 क्युसेकचा असणारा विसर्ग आज मात्र 3940 म्हणजे जवळपास 4,000च्या आसपास विसर्ग आहे. खरं तर आता उजनी धरणात पाणी साठवण्याची गरज आहे. 111% उजनी धरण भरणं गरजेचं आहे, कारण इथून पुढे येणाऱ्या पावसाचं सध्याला काही खरं नाही. एका दिवशी पडेल, कमी जास्त प्रमाणात पडतोय, परंतु त्याचा इफेक्ट फारसा एवढा होईल असं वाटत नाही. त्यामुळे आता उजनी धरण खरं तर खाली पाणी सोडणं थांबवायला हवं. 111% उजनी धरण गेलं पाहिजे, कारण पुढील काळात 11% पाणी म्हणजे खूप महत्त्वाचं आहे. जवळपास 6 TMC पाण्याचा फरक पडतोय. तर उजनीतून सध्याला भीमा नदीमध्ये 5,000 क्युसेक्स आणि मुख्य कालव्यातून 300 क्युसेक्स एवढ्याशिवाय इतर कोणताही स्रोत कोणताही चालू नाही. सीना नदीमध्येही पूर्व परिस्थिती पूर्वपदावर आलेली आहे, कारण सध्याला त्या भागामध्ये परिसरामध्ये पाऊस नाही असला तरी अत्यल्प भाग बदलून असल्यामुळे त्याचा इफेक्ट नदीपात्रात होत नाही. नीरा बेसिनमधल्याही धरणातून सध्याला कोणताही विसर्ग नाही, त्यामुळे नीरा नदीमध्येही जास्त प्रमाणात प्रवाह येण्याची शक्यता नाही. त्यामुळे उजनी धरणात येणारं जे दौंडचं पाणी आहे ते अडवणं गरजेचं आहे. उजनी धरणात 111% पाणी साठा झाल्यानंतर पुढं आपल्याला नियोजन करता येईल. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.